काय म्हणता मंडळी, मजेत का मग सगळे? तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे खूप सारे डाऊट मी बघतोय माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, तर ते सगळे डाऊट मी आज सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यात पहिला डाऊट एक विद्यार्थ्याचा होता की दादा मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलंय, तर मला या योजनेचा लाभ मिळेल का? दादा बघा, इथे जसं तुम्ही महाज्योतीचं परिपत्रक बघू शकता, इथे त्याने क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजे तुम्ही जर विज्ञान सोडून कुठल्याही आर्ट्स किंवा कॉमर्समध्ये असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच नंतर इथे त्यांनी सगळं मेन्शन केलंय की महाराष्ट्राचा रहिवासी असावा. जर तुम्ही दुसऱ्या राज्यातील असाल आणि महाराष्ट्रात 11वी-12वीसाठी ऍडमिशन घेताय तरीही तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री नाहीये. सो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा विद्यार्थी. त्यानंतर त्याचे जे 10वीचं जे पर्सेंटेज आहे त्यावर ते हे बनवणार आहेत, काय बोलता, मेरिट, आणि मगच तुम्हाला टॅबचं वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर एक डाऊट असा होता विद्यार्थ्यांचा की दादा हे लेक्चर्स आम्हाला अटेंड करावेच लागतील का? तर बघा मित्रांनो, मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय, जोपर्यंत तुम्हाला टॅब मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लेक्चर रेग्युलरली अटेंड करा. कारण महाज्योतीने जर नंतर क्रायटेरिया लावून दिला की ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेले आहेत लेक्चर त्यांनाच आम्ही टॅबलेट देऊ, तर अडचण होऊ शकते. बाकी माझ्या वेळेस असं काहीही क्रायटेरिया त्यांनी लावला नव्हता, परंतु तुम्ही जोपर्यंत टॅब मिळत नाहीये तोपर्यंत लेक्चर्स अटेंड करा, नाहीतर तुमचे चांगले गुण असूनही तुम्हाला टॅब मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. बाकी टॅब मिळाल्यानंतर तुम्ही लेक्चर्स अटेंड करा किंवा नका करा, ती तुमची मर्जी आहे. त्यात त्यांनी तसं काही मेन्शन केलेलं नाहीये की तुम्हाला इतक्या क्रायटेरिया असेल तर तुमचा टॅब वगैरे जमा करू शकतो, असं तसं काही मेन्शन नाही. परंतु बघा, फ्रीमध्ये लेक्चर्स मिळत आहे तर तुम्ही ते अटेंड केलेच पाहिजे, तुमचाच फायदा आहे. त्यानंतर खाली काही नाही, अर्ज कसा करायचा ते हे तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. सो त्याची तारीख मुदत गेलेली आहे. आधी 30 तारीख होती, त्यानंतर त्यांनी 7 जून पर्यंत वाढवली होती आणि आता हल्ली ती फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे आणि आता तुम्ही पुढे फॉर्म भरू शकत नाहीये. त्याच नंतर त्रुटी यादी देखील महाज्योतीने त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली होती. त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची अडचण होती त्यांनी ते सॉल्व्ह केलेलं असेल अशी मला खात्री आहे. आणि त्याची देखील मुदत गेलेली आहे, ती होती 25 जून, आणि आता हल्ली तरी महाज्योतीच्या पोर्टलवर काही अपडेट आलेली नाहीये. त्याच नंतर मी एक तुम्हाला जे महाज्योतीच्या ऑनलाईन क्लासेसचं पोर्टल आहे ते थोडं दाखवू इच्छितो की जवळपास असं असू शकतं तुमचं पोर्टल. ही एक वेबसाईट मला मिळाली आहे इंटरनेटवर. तर इथे बघू शकता, इथे दोन बॅचेस आहेत, 23 ते 25 या बॅचमध्ये मी होतो. देन 24 ते 26 एक बॅच गेली आणि बाकीचे पण बॅचेस येऊ शकतात इन फ्युचर मे बी इथे. तर ते बघू शकता की तुम्हाला असं काहीतरी येणार आहे. हे एक एक्झाम्पल आहे की हे वेबसाईट मला इंटरनेटवरती मिळाली आहे, तर मी तुम्हाला ते दाखवून देतोय. तर बघा, इथे एक लॉग इन आणि पासवर्ड येतो. तर हा युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला महाज्योती प्रोव्हाइड करेल जेव्हा तुम्ही आधी ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करतील. त्यानंतर तुम्हाला आधी तिथे लेक्चरच्या लिंक्स वगैरे प्रोव्हाइड करतायत. बरेचसे विद्यार्थी सांगतात की दादा ते आम्हाला युट्यूबच्या लिंक्स प्रोव्हाइड करतायत. सो आता सध्या ते युट्यूबचे देत असतील, नंतर ते त्यांचं एक स्पेशल पोर्टल असतं त्यावरती ते क्लासेस अपलोड करता आणि तुम्ही लाईव्ह देखील बघू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. सो इन मे बी फ्युचर ते तुम्हाला पोर्टलची लिंक प्रोव्हाइड करतील, त्याचसोबत एक युजर नेम आणि पासवर्ड नक्कीच प्रोव्हाइड करतील, जेणेकरून एक तुम्हाला बेस्ट प्लॅटफॉर्म मिळेल, तिथे तुम्ही ते लेक्चर्स अटेंड करू शकता. तर ही सगळे जे तुमचे डाऊट्स होते कमेंट सेक्शनमध्ये, त्या सर्व डाऊटला मी सॉल्व्ह करण्याचा ट्राय केलेला आहे. आणि अजून एक डाऊट मला सांगतायत की दादा मला इतके पर्सेंटेज आहे, मला मिळेल का? दादा मला इतके पर्सेंटेज आहे का, मला मिळेल का? तर बघा मित्रांनो, लास्ट इयरचा कट ऑफ महाज्योतीने कुठेही पब्लिश केलेला नाहीये की शेवटचा विद्यार्थी कोण होता आणि किती पर्सेंटेज त्याला होते टॅब मिळवण्यासाठी. परंतु त्यांनी एक लिस्ट पब्लिश केली होती जी मी मागच्या व्हिडिओ दाखवली आहे शॉर्टलिस्ट स्टुडंटची. तर त्यामध्ये त्यांनी 60% पर्यंत विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं, परंतु सर्वांना टॅब दिलाय हे त्यांनी कुठे मेन्शन केलं नाही. परंतु सर्वांना जे मोफत क्लासेस आहेत ते त्यांनी नक्कीच प्रोव्हाइड केले. सो ह्या होते तुमचे सगळे अपडेट्स. आणि ज्या विद्यार्थ्यांना 80च्या प्लस मार्क्स आहेत त्यांचे जास्त चान्सेस आहेत टॅबलेट मिळवण्याचे. सो हे होते आजचे अपडेट, आणि मिळूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. महाज्योतीकडनं काही नवीन अपडेट मिळाले की लगेच तुम्हाला कळवतो. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.